जास्त प्रमाणात अंगावरून वाहत असेल, जास्त प्रमाणात म्हणजे मासिक पाळीसारखं. मासिक पाळीचं कसं रक्त जास्त येते तसं जर वाहत असेल तर समजायचं की आपल्या गर्भाशयाला कुठला तरी आजार झाला आणि मग ते डॉक्टरांकडे जायचं आणि त्याचे औषधोपचार करायचे. हे लक्षात ठेवा. आणि हे कधी यायला सुरुवात होते? मासिक पाळी येण्याच्या काही दिवस अगोदर हे पांढरं पाणी आपल्या योनीतून वाहणं सुरू होते. आता ज्या मुलीला मासिक पाळी आली नाही पण तिच्या डोक्यात प्रश्न आहे की मग मला आता मासिक पाळी येईल तर मग मी कसं ओळखायचं? कारण मुली शाळेत जातात, घराबाहेर असतात, कुठं असतात, तर त्यांना एक सांगायचं की जेव्हा तुझ्या पॅन्टीवर किंवा निकरवर पांढऱ्या रंगाची डाग किंवा पांढरं पाणी वाहताना दिसेल तिथून काही दिवसांनी तुला मासिक पाळी यायला सुरुवात होते. असं आपण पोरींना सुद्धा सांगू शकतो आणि आपण सुद्धा लक्षात ठेवू शकतो. हे आहे. त्याच्यानंतर त्रासदाराची जाडी वाढली आधीपेक्षा, सोबतच हे पांढरं पाणी म्हणजे मासिक पाळी येण्याचं आहे. त्यासोबतच हे असंख्य स्त्रीबीजकापैकी हे बीजक वाढून बिनवाहक नलिकेमध्ये येते. बरोबर? इथे बघा, जसं स्त्रियांच्या शरीरात असंख्य स्त्रीबीजके असतात तसे पुरुषांच्या शरीरात असंख्य पुरुष बीजके असतात. आपल्याला माहिती आहे जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतात तेव्हाच गर्भधारणा होते. पण असं प्रत्येक महिन्याला होते का?